हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आर आर्ट अँड क्रिएशन्स. तर आज आपण चाललो आहोत लोणावळ्यामध्ये माझ्या भावासोबत राज रमेश पाटील. तुम्ही याला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. पेजचं नाव राज77. परंतु ते तर तुम्ही करालच. आपलं एक दुसरं एक पेज आहे, त्याचं नाव आहे रुक्मिणी फाउंडेशन. तर त्या पेजला नक्की फॉलो करा. माझ्या पेजला नाही केलं तरी झालं, आपल्या फाउंडेशनच्या पेजला नक्की सांगा. तर गाईज, मी रुक्मिणी फाउंडेशन बद्दल तुम्हाला सांगतो. माझ्या भावानेच म्हणजे यानेच तो फाउंडेशन चालू केला आहे, ज्यामध्ये आपण अनाथ आश्रमातील मुलं किंवा वयस्कर जे आपले वृद्धाश्रमात राहणारे जे आजी आजोबा असतात त्यांच्यासाठी असे इव्हेंट्स वगैरे करतो. म्हणजे त्यांच्यापर्यंत विविध प्रकारचा आनंद आपण कसा त्यांना प्रोव्हाइड करू शकतो या बाबतीत या अर्थाने आपण त्यांना साथ देतो, एक प्रेमळ साथ देतो. पेज नाही तर युट्यूब चॅनल सुद्धा आहे. तर तुम्ही रुक्मिणी फाउंडेशनची लिंक मी तुम्हाला इथे खाली डिस्क्रिप्शन मध्ये पाठवतो. तर त्या चॅनलला आपण नक्की एकदा विजिट द्या. चलो, बहुत हो गया इंट्रोडक्शन. अब शुरू करते हैं हमारा असली व्लॉग. अभी हम जा रहे हैं लोनावला. एक्चुअली कुछ दिनों पहले हम दोनों ने इंस्टाग्राम पे एक रील देखा था और वो रील एक कैफ़े का था, एंग्लो इंडियन. तो वो रील देखकर हमें उस कैफ़े में जाने का अर्ज हुआ और वीकेंड भी था, तो हम निकल पड़े लोनावला के एंग्लो इंडियन कैफ़े. तो फाइनली हम पहुंच चुके हैं हमारे डेस्टिनेशन यानी कि एंग्लो इंडियन कैफ़े. हॅलो गाईज, तर आता आपण आलेलो आहोत अँग्लो कॅफे बार लोणावळा येथे. तर चला आतमध्ये जाऊन येऊया. तर गाईज, तुम्ही विचार करू शकता की मोस्टली अशा कॅफेमध्ये गर्लफ्रेंडला घेऊन जातात. आम्ही दोघं आलो आहे भाऊ, कारण की आम्ही सिंगल. गाईज, इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो, गर्लफ्रेंडवर तुम्ही किती पण खर्च करा, पण गर्लफ्रेंड कधी ना कधी तुमचं काटूनच जाणार. पण भावावर तुम्ही 10 रुपये खर्च करा, तो आयुष्यभर तुमच्यासोबत राहील. आता आपण एंटर करत आहोत अँग्लो इंडियन कॅफे. नुकतंच आपण सर्वांनी 2025 या नववर्षामध्ये पदार्पण केलं आहे आणि कदाचित त्याचकरिता इथे काही लाइटिंग्स आणि डेकोरेशन केलं असेल. इथे गेल्यावर आपली एक एंट्री केली जाते आणि आपण किती माणसं आहोत त्याप्रमाणे टेबल अरेंज केला जातो. तर फायनली आता आपण चाललो आहोत मेन कॅफेमध्ये. थैंक यू. तो गाइस, अभी हम आ गए एंग्लो इंडियन कैफे में. यहाँ पे जो भी कुछ लिखा है ना, कभी भी पढ़ा नहीं था, कभी भी. यहाँ पे लिखा है नुतेला तिरामिसू, स्पैगेटी अग्लियो ओलियो. भाई बट मैं आपको वाइब दिखाना चाहूँगा. बहुत एकदम एस्थेटिक लुक है यहाँ का, मैं आपको दिखाता हूँ. यहाँ पे दूर दूर तक बस कपल्स लोग बैठे हैं और हम दोनों ही है यहाँ पे. मतलब गलत समय ना हो जाए. 1 फार्म हाउस पिज़्ज़ा एंड क्रैनबेरी सरप्राइज. गाइस, तुम किधर भी आओ, बट दिस इज़ इंडिया. तो गाइस, यहाँ पे हमारा ड्रिंक आई है क्रैनबेरी सरप्राइज. तो चलिए इसे ट्राई करते हैं. And here comes a farmhouse pizza. खाना खाकर तो हो गया और अब बरी थी बिल की. तर गाईज, आता आपण निघालो आहोत अँग्लो इंडियन वरून आपल्या घरी. अर्थातच एकदम हॉनेस्ट रिव्ह्यू द्यायचा आलं तर तुम्हाला एवढंच सांगेल, तर तुम्ही पैसेवाले असाल बिंदास या. आम्ही मिडल क्लास होतो. आम्ही गेलो, फार्म हाऊस पिझ्झा मागवलेला आम्ही आणि त्याच्याच सोबत कुठला तो सरबत होता, क्रॅनबेरी. क्रॅनबेरी सरप्राईज असं आम्हाला एक मोजितो मागवला आम्ही. काय बोलू, एकदम हॉनेस्ट रिव्ह्यू होतो. रसना होता, ते पण विदाउट साखर. तुला कसं वाटलं? नाही, हॉनेस्टली सांगायचं तर तो जे बोलतो ना की पैसा पाहिजे, पैसा तर ऑब्विसली पाहिजे, कारण की 700-800 रुपयाला तिथे पिझ्झा आहे आणि त्याच्यानंतर 305 रुपयाचा क्रॅनबेरीचा तो सरबत. टेस्ट छान होती, असं नाही का एवढे 700 रुपये. हा पण ते 700 म्हणजे जरा खूपच जास्त आहेत, पण टेस्ट छान होती. ज्यूसचं नाही आवडलं आम्हाला,
पण सर्वात वाईट गोष्ट काय माहितीये की तिथे पाणी बॉटल 135 रुपीजला होती, वॉटर बॉटल. आणि हा तिथे मोस्ट फक्त म्हणजे खरं सांगायचं ना तर एवढ्या पूर्ण जो कॅफे होता त्याच्यामध्ये 100 लोक होते, तर त्यातले 3-4 फ्रेंड्स ग्रुप होते, बाकी सर्व कपल. आणि आम्ही दोघंच एकमेकाची तोंड बघतो. थोडंसं वाईट वाटलं कुठेतरी, कारण सिंगल आहोत अर्थातच. जर तुम्हाला मी किंवा हा आवडला असेल तर नक्कीच आम्हाला इंस्टाग्रामवर तुम्ही DM करू शकता. आम्ही दोघं प्रॉपर सिंगल आहोत. ऍक्च्युली मला नका करू, कारण की माझी इच्छाच नाही आता. हार्ट ब्रोकन समजू शकता. असं नाही, आमच्या आईने बघून ठेवले. तर काही अशा प्रकारे आजचा हा आपला व्लॉग होता. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.